हरिओम. सद्गुरू श्री साईनाथांनी शिर्डी ग्रामी 60 वर्षे निवास केला. देहात असताना व देहत्यागानंतरही श्री साईबाबांची कृपा त्यांच्या असंख्य भक्तांवर सदैव प्रवाहित होत राहिली आहे. श्री साईनाथांची कृपा, श्री साईनाथांची क्षमा आणि साईनाथांचे भक्त संरक्षण ब्रीद ह्यांचा अनुभव प्रत्येक सच्चा साई भक्ताला जीवनात वेळोवेळी येत असतो. श्री साईनाथ शिर्डी ग्रामी वास्तव्य करून असताना त्यांनी अनेक श्रद्धाळू व सच्चे भक्त आपल्या पायाशी ओढून आणले. शिर्डी निवासी श्री म्हाळसापती, श्री माधवराव देशपांडे, लक्ष्मीबाई, बायजाबाई, तात्या कोते पाटील अशा अनेक भक्तांना श्री साईंच्या नित्य सहवासाचा लाभ घडला. त्याचबरोबर शिर्डीपासून दूरवर राहणाऱ्या अनेक उच्च विद्या विभूषित भक्तांनाही श्री साईनाथांनी अलगद आपल्या कडेवर खेळवलं. नानासाहेब चांदोरकर, काकासाहेब दीक्षित, दादासाहेब खापर्डे, काका महाजनी, दासगणू महाराज, देव मामलेदार आणि श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर ह्या त्या काळातील मान्यवरांना प्रत्यक्ष साई सहवासाची संधी मिळाली व ह्या सर्वांनी ह्या संधीतून आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं. श्री नानासाहेब चांदोरकर आणि दासगणू महाराज ह्यांनी श्री साईंची कीर्ती दूरवर पसरवली. हे सर्वच भक्त अतिशय श्रेष्ठ दर्जाचे श्रद्धावान होते. ह्या श्रेष्ठ साई भक्तरूपी अलंकारातील एक अतिशय मनमोहक, सुंदर व पवित्र हिरेजडित सुवर्णालंकार म्हणजे श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर अर्थात हेमाड पंत. श्री साईनाथांनी स्वतःला कधीही परमेश्वर म्हटलं नाही. मी त्या परमेश्वराचा बंदा आहे आणि त्याच्याच आज्ञेने त्याने नेमून दिलेले काम करणारा त्यांचा दास आहे. हेच साईनाथांचं ब्रीद होतं. श्री साईनाथांच्या लीलांचं, त्यांच्या गुणांचं आणि हातोटीचं यथार्थ वर्णन करणं हे खरोखरच कुठल्याही मानवासाठी अशक्य होतं आणि आहे. पण ह्या भगवंतानेच, ह्या साईनाथानेच खऱ्या भक्तिभावाला प्रकाशित करण्यासाठी हेमाड पंतांकडून साई कथांचा संग्रह करून घेतला आणि हेमाड पंतांना श्री साई सच्चरित हा ग्रंथ लिहिण्याची प्रत्यक्ष आज्ञा केली. श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर हे वांद्रे येथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेट होते. 1910 साली त्यांची बाबांशी पहिली भेट झाली आणि पहिल्याच भेटीत श्री साईनाथांनी श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर यांचं हेमाडपंत असं नामकरण केलं. श्री गोविंद रघुनाथ दाभोलकरांनी श्री बाबांनी दिलेलं नामच शिरोधार्य मानलं आणि त्यांनी श्री बाबांना विनवणी केली, मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जो वरी ह्या देही श्वास, निज कार्यास साधूनी घ्या. ह्या निष्ठेने श्री बाबांची आज्ञा घेऊन हेमाडपंतांनी श्री साई सच्चरित ह्या ग्रंथाचे लेखन त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच आजही आपणा सर्वांस माहीत असणाऱ्या साईनिवास मध्ये केलं. ह्या साईनिवासचा दर्शनी भाग आपण ह्या छायाचित्रात पाहत आहोत. हे माझं घर नाही, हे श्री साईबाबांचंच घर आहे. ह्या कट्टर निष्ठेतूनच ह्या घराचं नामकरण साईनिवास असं झालं आणि इसवी सन 1917च्या होळी पौर्णिमेला श्री साईनाथांनी पार्थिव मूर्तीच्या स्वरूपात ह्या साईनिवासमध्ये कायमच्या निवासासाठी आगमन केलं. पहाटे झोपेत असताना हेमाडपंतांना एक स्वप्न पडलं की ज्यातल्या स्वप्नात श्री साईबाबा संन्यासाच्या वेशात दिसत होते. श्री साईबाबांनी त्यांना उठवून जागं केलं आणि सांगितलं, मी आज दुपारी भोजनाला येत आहे. खडबडून जागे केले गेलेल्या हेमाडपंतांना स्वप्न दृष्टांत पूर्णपणे आठवत होता.
हेमाडपंतांनी आपल्या पत्नीसही ह्या दृष्टांताविषयी सांगितलं. त्यामुळे बाबा कुठल्या तरी दुसऱ्या रूपाने येतील असं हेमाडपंतांना वाटत होतं. श्री हेमाडपंतांना पूर्ण खात्री होती की साईनाथांचा स्वप्नातील शब्द सुद्धा खरा होणारच. त्यामुळे होलिका पूजन झाल्यावर जेवणाची पाने मांडताना मधोमध श्री साईनाथांसाठी एक पान सन्मानाने वाढलं गेलं. कुणीही आलं नाही म्हणून हेमाडपंत काही नाराज किंवा निराश झाले नाहीत. त्यांनी वाट बघून इतर पाहुणे मंडळीचा खोळंबा होऊ नये म्हणून भोजनास आरंभ करण्यासाठी समंत्रक अन्नशुद्धी केली आणि तेवढ्यात जिन्यावर कुणाची तरी पावलं वाजली. हेमाडपंतांनी त्वरित जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर समोर दिसले ते अल्ली मोहम्मद आणि इस्मू मुजावर. अल्लीने त्याच्या हातातील वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं एक पुडकं हेमाडपंतांच्या हातात दिलं व ते दोघेही अधिक काही न बोलता त्वरेने निघून गेले. ते पुडकं टेबलावर ठेवून उघडताच हेमाडपंतांचे अष्टभाव जागृत झाले. ती वस्तू होती श्री साईनाथांची पार्थिव मूर्ती, जी आजही साई निवासमध्ये प्रतिष्ठित आहे. हे साई निवास इसवी सन 1917 साली जसं होतं अगदी तस्सच्या तस्सं हेमाडपंतांच्या वंशजांनी जतन केलं आहे. हे हेमाडपंतांचे पुत्र श्री गजानंद गोविंद दाभोलकर. 23 सप्टेंबर 1903 रोजी ह्यांचा जन्म झाला आणि 2 मार्च 1990 रोजी त्यांचे निर्वाण झाले. ह्या डॉक्टर गजाननरावांच्या धर्मपत्नी सौ लक्ष्मीबाई गजानन दाभोलकर. आज ह्या साईनिवासमध्ये डॉक्टर गजानन दाभोलकरांचे चिरंजीव अर्थात हेमाडपंतांचे नातू श्री गोविंद गजानन दाभोलकर अर्थात हे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा दाभोलकर म्हणजेच सद्य पिपा दादा आणि ह्या त्यांच्या धर्मपत्नी सौ मीना वैनी. हरिओम. आपणा सर्वांचं साईनिवास मध्ये स्वागत आहे. हे साईनिवास माझ्या आजोबांनी म्हणजे हेमाडपंतांनी साईनाथांची परवानगी घेऊन 1911 साली बांधण्यास सुरू केलं. 1913 साली ही वास्तू बांधून पूर्ण झाली. ही वास्तू साईनिवास बांधताना आजोबांचा हा भाव होता की हे साईंचंच निवासस्थान आहे, म्हणून ह्याला त्यांनी नाव साईनिवास हे दिलं. या साईनिवासमध्ये हेमाडपंतांनी श्री साई सच्चरित हा ग्रंथ लिहिला. चला आता आपण यांना साईनिवास दाखवूया. हीच ती खोली आणि याच खोलीत बसून हेमाडपंतांनी साई सच्चरित हा ग्रंथ लिहिला आणि हाच तो डेस्क. काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननींचा लळा. काय गोड गुरुची शाळा सुटला हीच ती साई चरित्राची प्रत. तुटली मोह ममतेची शृंखळा लाधलो अवलीळा मुक्तता. आणि ही हेमाडपंतांची पगडी. सुटला जनक जननींचा. आणि हे माझे आजोबा हेमाडपंत. ही माझी पत्नी मीना. 7 ऑगस्ट 2003 साली तिने या जगाचा निरोप घेतला व सद्गुरु चरणी विश्रांती घेतली. भक्ती शिखरी चढवणे म्हणजे काय हे हिच्या जीवन प्रवासाकडे पाहिले असता लक्षात येत. 1917 साली साईनिवासमध्ये होळीच्या दिवशी आलेली साईनाथांची मूर्ती हिने सर्वांना दर्शनासाठी खुली केली. आप्पांच्या बोलण्यात आताच आपण 1917 साली आलेल्या मूर्तीचा उल्लेख ऐकला. चला आता आपण ती मूर्ती बघूया. आरती साई बाबा सौख्यदाता
चरण रजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. हीच ती मूर्ती, बाबांच्या काळात बनलेली ही बाबांची मूर्ती. 1917च्या होळी पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार 8 मार्च 1917 ह्या दिवशी ह्या मूर्तीच्या रूपात बाबा साईनिवासला कसे आले त्याची कथा हेमाडपंतांनी स्वतः श्री साई चरित्राच्या 40व्या अध्यायात सांगितलेलीच आहे. पहिल्यांदा ही मूर्ती होळी पौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशीच ठेवली जायची, पण आईच्या प्रेमळ इच्छेमुळेच ती कायमस्वरूपी दर्शनासाठी खुली करण्यात आली. या मूर्तीसमोर बसून ध्यान करता यावं, जप करता यावं म्हणून या मूर्तीची हुबेहूब मोठी प्रतिकृती सद्गुरू श्री अनिरुद्धांनी आमच्याकडून स्थापन करून घेतली. हीच ती ध्यान मूर्ती. आता तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल की सद्गुरू अनिरुद्ध बापू म्हणजे कोण, तर सद्गुरू अनिरुद्ध बापू म्हणजेच डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी. ते डॉक्टर आहेत आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी MD मेडिसिन ही डिग्री प्राप्त केलेली आहे. बापू कोण आहेत याचा जो अनुभव आम्ही पती पत्नींनी घेतला त्याची कथा, आमचा तो अनुभव मी आधी तुम्हाला सांगतो. होळीची कथा श्री साई चरित्रात आलेली आहे. 1917च्या होळीला मूर्ती स्वरूपात साईनाथ साईनिवासमध्ये आले. हेमाडपंतांना शिर्डीला गेले असताना बाबांनी त्यांना 3 वस्तू दिल्या, त्या म्हणजे त्रिशूळ, शाळीग्राम व रुद्राक्षाची माळ. साईनाथांनी दिलेल्या ह्या 3 वस्तू माझ्या आजोबांनी म्हणजे हेमाडपंतांनी त्यांचा अंतकाळ जवळ येईपर्यंत म्हणजेच 1929 सालापर्यंत जवळजवळ 11 वर्ष सांभाळला. अंतकाळ जवळ असताना त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर गजानन गोविंद दाभोलकर म्हणजेच माझे वडील यांना जवळ बोलून तोच निरोप परत दिला की ह्याची गोपनीयता सांभाळ, ह्याची वाच्यता कुठे करू नकोस. आणि आजोबांचं देहावसान झालं. आजोबानंतर वडिलांनी ह्या वस्तू 61 वर्ष सांभाळल्या. तोपर्यंत आम्हाला कोणाला त्याची दाद लागू दिली नाही. त्यांचा अंतकाळ जवळ आला असताना म्हणजे 2 मार्च 1990 साली